नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर हे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकदम पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहे, ती म्हणजे दुधी भोपळ्याचे थालीपीठ। आता दुधी भोपळ्याची भाजी खायचं म्हणलं की घरात बरेच जण नाक मुरडतात आणि कोणाला सहसा ही भाजी खायला आवडत नाही। तर या पद्धतीने आपण जर थालीपीठ बनवले तर घरातील सर्वजण एकदम आवडीने असे खातील। तर लहान मुले देखील ही दुधी भोपळ्याचे थालीपीठ आवडीने खातात। चला तर मग त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे। आता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा आता आपण किसणीने परातीमध्ये किसून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी याचा पुढील शेंड्याचा भाग कट करून घेतलेला आहे आणि आता हा नख बुडवून पाहायचा। हा भोपळा एकदम कोवळा आहे, जास्त निबार आपल्याला भोपळा घ्यायचा नाही किंवा याच्यापेक्षा जास्त कोवळा देखील घ्यायचा नाही। कोवळा जर तुम्ही भोपळा घेतला तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं मीडियमच आपल्याला भोपळा घ्यायचा आहे। तर इथं मी मोठ्या साईजच्या किसणीने आपण हा भोपळा किसून घ्यायचा आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने हा दुधी भोपळा किसणीने किसून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता की अगदी आपला व्यवस्थित असा पडतोय। तर याच पद्धतीने सर्व भोपळा आपण किसून घ्यायचा आहे। तर इथे आपला सर्व भोपळा किसून झालेला आहे। आता हा भोपळा किसल्यानंतर जास्त वेळ ठेवायचा नाही, याच्यामध्ये लगेचच आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या आणि 2 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे। आता हा मिक्सरला फिरवून याच्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट करून घालायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेले 2 मीडियम साईजचे कांदे देखील याच्यामध्ये कट करून घातलेले आहेत। कांद्यामुळे थालीपीठाला चव आणखीनच छान येते। त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धना पावडर। वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी हळद देखील घातलेली आहे, ते व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालता या भोपळ्याच्या किसामध्ये आपण हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण थोडं थोडं पाणी करून हे मिश्रण असं मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी पाणी न घालता अशा पद्धतीने व्यवस्थित असा भोपळ्याचा किस या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे। आता याच्यामध्ये माझी कोथिंबीर टाकायची विसरली होती, त्यामुळे मी आता इथे बारीक कट करून कोथिंबीर देखील घातलेली आहे। तुम्ही सुरुवातीला ही कोथिंबीर घालू शकता। आता ही कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं घट्ट मळून घ्यायचं आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अगदी आपण भाकरीला ज्या पद्धतीने मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील हे पीठ ठेवायचं नाही। आता हे पीठ मळून साईडला ठेवायचं। त्यानंतर एक पोळपाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कॉटनचं कापड मी भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। आता मी थालीपीठ थापण्यासाठी हे पीठ मी 5 ते 10 मिनटं साईडला मळून ठेवलं होतं, त्यानंतरच मी ही थालीपीठ थापायला घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं जास्त जाड ठेवायचं नाही, मीडियम असं थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे। आता इथे आपलं थालीपीठ व्यवस्थित असं थापून तयार झालेलं आहे। त्यानंतर थालीपीठाला अशा पद्धतीनं होल पाडून घ्यायचं, म्हणजे ज्यावेळी आपण थालीपीठ भाजतो त्यावेळी याच्यामध्ये तेल सोडून भाजायचं, म्हणजे खमंग आणि खरपूस आपले थालीपीठ भाजतात। आता त्यानंतर गॅसवरती मी पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम होऊन पॅन तापला की याच्यामध्ये आपण थापून घेतलेलं थालीपीठ टाकायचं आहे।
तर अशा पद्धतीने टाकायचं आणि वरून हळूच असं कापड काढून घ्यायचं आहे अलगद. त्यानंतर 1 ते 1.5 मिनिट एका साईडला आपण हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण थालीपीठला होल पाडले होते याच्यातून तेल सोडायचं, म्हणजे थालीपीठाला सर्व बाजूनी तेल लागेल आणि थालीपीठ आपलं व्यवस्थित भाजलं जाईल. 1.5 ते 2 मिनटं एक साईड भाजली की आपण थालीपीठ पलटी मारून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडला देखील 2 मिनटे थालीपीठ आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून व्यवस्थित थालीपीठ भाजलं की आपण हे थालीपीठ साईडला काढून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठ दोन्ही साईडून आलटी-पलटी करून व्यवस्थित असं भाजलेलं आहे. आता हे आपण साईडला काढून घेऊया. आता हे थालीपीठ भाजत होतं तोपर्यंत मी दुसरं देखील साईडला पोळपाटावरती थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आता ते देखील तव्याला परत तेल लावून याच्यामध्ये थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने हे देखील थालीपीठ आपण व्यवस्थित असं दोन्ही साईडून खरपूस भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे माझी सर्व थालीपीठं बनवून तयार झालेली आहेत. आता त्याच्यामध्ये साधारण माझे 9 ते 10 थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी आपली हे थालीपीठ तयार झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत सुद्धा झालेले आहेत. तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आपली भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता आणि हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांना डब्याला देखील बनवू शकता. हे एकदम पौष्टिक आहेत आणि अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर मुलं नक्कीच डबा संपवून येतील. तर तुम्हाला ही भोपळ्यापासून बनवलेल्या थालीपीठाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.